जय मित्रांनो, नमस्कार मित्रांनो. बघा, तुम्हाला बरेच विद्यार्थ्याचे कॉल येत आहेत की सर उद्या 22 तारीख आहे, सुट्टी आहे का? डॉक्युमेंट चेकिंगला सुट्टी आहे का? सर्वात पहिले हा कॉल येतोय. तर मित्रांनो, उद्या डॉक्युमेंट चेकिंगला सुट्टी नाही. नाशिक वालेचे डॉक्युमेंट चेकिंग करणार आहेत, तर उद्या सुट्टी नाहीये. मी कॉल केला ऑफिसला, ते बोलले डॉक्युमेंट चेकिंग चालू आहे, होईल. अजून बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल येत आहेत की सर ठाण्याचं जे लिस्ट आलेली की 27 तारीख, डॉक्युमेंट आणि डाऊन दोघी जो एकाच वेळेस आहेत का? बिलकुल नाही, फक्त डॉक्युमेंट चेकिंग आहे. आणि व्हेरिफिकेशन, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि शारीरिक मोजमाप म्हणजे काय, वजन उंची याबद्दल आहे. बाकी तुमची लिस्ट पण येईल, नावांची सर्व शेड्यूल येईल. मुलींचं ठाण्याला आहे, असे 6 ठिकाणी होणार आहे, म्हणून कृपया करून जास्त कन्फ्युजन होऊ नका. अजून एक, सर अमरावतीचं काल ग्राउंड झालं, त्याचे काही अपडेट तुम्ही कमेंट बघा, कमेंटमध्ये विद्यार्थ्यांनी कमेंट केलेलं आहे, त्याचे काही अपडेट. तर मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पण पाहिला अमरावतीचा, आणि अमरावतीच्या विद्यार्थ्यांचा कॉल पण आलेला आहे. 2 विद्यार्थी आहेत, 160 प्लस आहे. एकाला 108 मार्क आहेत, त्यांनी 60चं ग्राउंड घेतलेलं आहे, तो 168 वर पोहोचलाय. एकाला 104 मार्क आहेत, त्यांनी 60चं ग्राउंड घेतलंय, तो 164 वर पोहोचलाय. बाकी सर्व विद्यार्थी ऍव्हरेजली 19 मिनिटाच्या पुढेच गेलेत म्हणे, 20, 21, 22, काहींनी तर 5 किलोमीटर पूर्ण पण केलेलं नाही, अशा पद्धतीने झालेलं आहे. सर्वात पहिले आउट ऑफ कोणीच घेतलेलं नाही म्हणे. आज घेतलं असेल माहिती नाही, पण काल आउट ऑफ कोणीच घेतलेलं नाही ग्राउंड विथ, म्हणजे तुम्हाला याचा अंदाज. आणि सर्वात पहिले लक्ष द्या, सध्या डोक्यात किती मिनिट लागेल ते गरजेचं नाही, डॉक्युमेंट गरजेचं आहे. डॉक्युमेंट बद्दल आता त्यांनी एक नोटीस टाकली की जिल्ह्याचंच पाहिजे होतं फिटनेस सर्टिफिकेट. तर त्यांनी आता जिल्हा नाही, तुम्ही शेजारी वैद्यकीय अधिकारी पण असेल ना तरी चालेल, त्याचा सही शिक्का घ्या. मग तुम्ही काय करा, मला बऱ्याच जणांचे कॉल येतात की सर कुठे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कुठे हे फिटनेस सर्टिफिकेट कुठे घ्यायचं? दादा, तू एक काम करतोय, तिथे ग्रामीण किंवा तिथे जातोय ना तालुक्याला, त्यांना विचारायचं, डॉक्टर साहेब तुमची सही शिक्का चालतो का फिटनेस सर्टिफिकेटला? तर ते बोलले हो चालतो, तर घेऊन टाक बिंदास, घाबरू नको. कारण की आता जे मोठे मोठे सिव्हिल आहेत त्यांनी डायरेक्ट पाठी लावून दिली की आमच्याकडे आता फिटनेस सर्टिफिकेट भेटणार नाही, कारण की त्यांच्याकडे खूप व्याप आहे. म्हणून तुम्ही आता ग्रामीण भागात जर त्या अधिकारी तिथे असतील तर त्यांना विचारा तुमची सही शिक्का चालतोय का. विथ नाशिकवाल्यांनी डॉक्युमेंट चेकिंगच्या वेळेस फिटनेस सर्टिफिकेट घेतलेलं नाही. बाकीच्या ठिकाणी सांगता नाही येत, नागपूरवाले कसे वापरतात सिस्टीम, ठाण्यावाले सिस्टीम कसे वापरतात, आणि ते 1 महिना व्हॅलिड आहे. सर्वात पहिले अजून एक ऐका, ते 1 महिना व्हॅलिड राहणार आहे, म्हणून तुम्ही आता काढून ठेवलं तरी चालेल. समजला हा मुद्दा? हा, मग त्यात अजून बऱ्याच विद्यार्थ्यांना म्हणायचं ठाण्याचं ग्राउंड कधी होईल. ठाण्याचं ग्राउंड पण होणार आहे सर. तेवढं डॉक्युमेंट चेकिंग झालं की त्यांनी 6 ठिकाणी शेड्यूल ठेवलंय ग्राउंडचं. त्यांनी ठरवलं त्या 6 ठिकाणी 5-5 हजार मुलं वाटून दिले, तर 6 पंचे 30 असे एका दिवसात 3 दिवसात ग्राउंड संपवून देतील. समजलंय? म्हणून ग्राउंड करू नको दादा. त्यांना जी बी प्रोसिजर आहे फेब्रुवारीच्या आत संपवायची आहे. ठाण्यावाल्यांना तर डायरेक्ट आधीच दिले होते की तुम्ही फेब्रुवारी 17 तारखेच्या आत, पण जास्त विद्यार्थी असल्यामुळे तर हे लांबतंय, म्हणून घाबरू नका. जे फिटनेस सर्टिफिकेटचं तुमचं डाऊट क्लिअर झाला असेल, उद्या डॉक्युमेंट चेकिंग आहे विथ, जे असेल तिथं काहीचे डॉक्युमेंट कम्प्लीट नसतील विथ. अजून एक मुद्दा IMP BMI चा, बऱ्याच विद्यार्थ्यांचा कॉल येतो, सर माझं वजन जास्त आहे आणि माझं उंची जास्त आहे, वजन कमी आहे, BMI. तर अमरावतीला BMI बद्दल कोणालाच अपात्र केलं नाही, सर्वांना पळवलं. कोणाचाच BMI की BMI कारण असताना अपात्र केलं असं झालेलं नाही. म्हणून तू BMI चा टेन्शन सोडून दे दादा. मुलींचं उद्या डॉक्युमेंट चेकिंग नाशिकला पहिला दिवस आहे, तर उद्या कशा पद्धतीने डॉक्युमेंट चेकिंग मुलींचं करतात? कारण 30% आरक्षण प्रमाणपत्र मागतायत का, कोणाला मागतायत का लागत नाही, अशा भरपूर काही कारण आहेत. तर उद्या मी रिव्ह्यू टाकेल, जेव्हा पहिले विद्यार्थी डॉक्युमेंट चेकिंग करून आले विद्यार्थीने, तर मग पहिले रिव्ह्यू टाकेल आणि तुम्हाला तिथे डिटेल क्लिअर सांगेल की कशा पद्धतीने चेकिंग चालू आहे. तुम्ही त्या पद्धतीने तुमचं डॉक्युमेंट सेट व्यवस्थित करून ठेवायचं आहे. म्हणून आता फक्त उद्या जेव्हा गेलो तर तेव्हा व्हिडिओ टाकणारच आहे. अजून काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका, नक्की तुमचे डाऊट सॉल्व्ह करेल. मित्रांनो, टेन्शन घेऊ नका आणि पॉझिटिव्ह विचार करा. सर्वात पहिले आता निगेटिव्ह विचार करून चालणार नाही. म्हणून मी तुमचे कमेंट वाचून, तुम्हाला कमेंटला रिप्लाय देत नाही, पण मी तुमचे कमेंट वाचतो की तुमचे मुद्दे काय, तुमचा प्रॉब्लेम काय. म्हणून कारण की आता मला कोल्हापूरून कॉल आला होता, तर अक्षरशः त्या मुलाचे आई वडील माझे व्हिडिओ बघत होते, आणि त्या व्हिडिओमध्ये सर्व तुम्ही जे बोलतात किंवा तुम्ही सांगतात ते समजतं काय कशा पद्धतीने चालू आहे, की आमच्या मुलाचा असा अर्ज क्रमांक आहे, ते कशा पद्धतीने होईल, त्यांना मी समजून सांगितलं. म्हणून लक्ष द्या, कारण की हा व्हिडिओ आपला ग्रामीण भागापर्यंत पोहोचतोय आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना याच्याबद्दल माहिती होते या अशा पद्धतीने. म्हणून मी इथं काम करतच राहील. तुमचा सपोर्ट आहे त्याबद्दल तर विशेष नाही, कारण की तुम्ही खूप प्रेम दिलेलं मित्रांनो. म्हणून या प्रेम दिलेले ना, तुमचा विश्वास तोडणार नाही, तुम्हाला आधी बोललेले. म्हणून घाबरू नका.
तुम्हाला प्रत्येक अपडेट मी देत राहणार आहे वनरक्षक भरतीबद्दल. कारण की काल वनरक्षक ऑफिसला गेलो, मी त्या साहेबांना भेटलो, तिथे कर्मचारी तुम्हाला बोललो होतो, ते कर्मचारी स्वतः ते सांगतायत की RS अकॅडमीचे व्हिडिओ आम्ही पण पाहतो म्हणे. आम्हाला विद्यार्थी जेव्हा कॉल काही परेशान करतात ना, कॉल करतात ना, की कशा पद्धतीने डॉक्युमेंट तर आम्ही सांगतो ते RS वाल्याने टाकून दिले डॉक्युमेंटचं, ते व्हिडिओ बघून घ्या. म्हणजे विचार करा, कारण की सत्य माहिती म्हणून ते रेफरन्स देत आहेत ना. विथ काल फॉरेस्टच्या कर्मचाऱ्यांनी माझ्याबरोबर सेल्फी काढली का, की सर नाही म्हणे तुमचं काम खूप चांगलं आहे म्हणे. म्हणून दादांनो कृपया करून विश्वास ठेवा, सत्यच माहिती भेटेल, कुठले फेक काम होणार नाही. अजून काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. जय हिंद.